कशी वाटली फुलं? खूप छान. कुठून आणली? अहो, ही फुलं हुडकायची म्हणजे लय अवघड असते बघा. तुमच्यासाठी म्हणल्यावर लय सोपं गेलं माझ्यासाठी. लय भारी आहेत ना व? खूप छान. तुम्हाला सांगू, आपल्या दोघांचं नातंही या फुलांसारखंच हवं. सुंदर, प्रसन्न, सुगंध देणार. अहो, ते तर असणारच. लय आवडली काय फुलं? खूप आवडली. ते उद्या जाताना तुम्हाला मी ही फुलं देतो. ही फॉरेनला घेऊन जावा तुम्ही. म्हणजे तिकडे जेव्हा मी या फुलांकडे बघीन ना, तेव्हा तेव्हा मला तुम्ही माझ्या जवळ असल्यासारखं वाटेल. आपलं नातं आठवत राहील. आता फिक्सच. उद्या जाताना मी तुम्हाला ही फुलं देणार. तुम्हाला अजिबात एकटं पडू देणार नाही. फुलांच्या रूपात मी कायम तुमच्या जवळ राहील. हो, मलाही तुम्ही कायम माझ्या जवळ हव्या. आता हे 2 महिने कसे जाणार हेच कळत नाही. मला बी लांब राहावंच लागणार की. आपल्या दोघांसमोरही आता 2 मोठी आव्हानं आहेत. एक तुमची कुस्ती आणि माझा अभ्यास. हे 2 महिने आपल्याला एकमेकांशिवाय राहता येणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला जमायला हवं ते. जमवून घेऊ की. मी जेव्हा परत येईन ना, तेव्हा माझ्या हातात माझं सर्टिफिकेट असेल आणि तुमच्या हातात वज्रकेसरीची गदा. हे व्हायलाच हवं. अहो, ते तर होणारच. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही नसताना मी धीरानं राहील. तुम्ही सांगितलं तसं तुम्ही जवळच आहे असं समजून समध्या गोष्टी करेन. तुम्ही दिलेलं टाइम टेबल पाळेल. पण हे सगळं करताना तुम्ही स्वतःकडे नीट लक्ष द्या. तुम्ही बी स्वतःची काळजी घ्या. पण हा, दिवसातनी एकदा तरी बोलायचं काय? हो, मी न चुकता वाट बघत जाईन तुमच्या फोनची. हा म्हणतो तुमचा जायचा दिवस बी आला. मला आता जाण्याचा, एकमेकांशिवाय राहण्याचा असा कुठलाच विषय नको. ना कसली चर्चा हवी. मला ह्या क्षणात असंच राहायचं. ही रात्र संपूच नाही असं वाटतंय मला. आता तुम्ही काही बोलू नका आणि मी काही बोलत नाही. आपण हे एकमेकांसोबतचं असणं असंच साठवून ठेवूया. तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर. ओढही लागली साजनी लाजली चांदणी चांदव्यावर भाळली. ओढही लागली साजनी लाजली चांदणी चांदव्यावर भाळली. अंजली 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 आता कळलं, यापुढे मला फक्त अंजली म्हणायचं. रांगड्या जीवाला पिरमाचा तू आसरा
तुझ्या वेन होतो बघ श्वास माझा बावरा, होईन तुझ्या ग जीवाचा मैतर मी, करीन तुझ्यावर सुखाची उधळण मी, थोड्या काळ जाना दिलासा दिलास तू, जगण्याची गोडी दाविली मला तू, तुझ्यात जीव रंगला, ओढही लागली साजनी लाजली, चांदणी चांदव्यावर भाळली, ओढही लागली साजनी लाजली, चांदणी चांदव्यावर भाळली. चंदे, समधी तयारी झाल्या ना व? नाही, जाऊबाई फॉरेनला चालल्यात, फॉरेनला. त्यांची पाठवणी नीट करायला पाहिजे ना व? म्या काय करू ते सांगा. तू एक काम कर चंदे, बाहेर जाऊन आपली गाडी जरा चकाचक कर. जाऊबाई त्यातनच जाणार आहेत. आहो पर ताई साहेब, ती गाडी तर शिरपती दादा पुसालाय. म्या काय करू? तू त्याच्यावर ध्यान ठेव मग. लई कामचुकार जात आहे बघ त्याची. आहो पर ऐक, तू गप्प बस, जा. जेवढं सांगितलं तेवढं कर, जा. गोदाक्का, अहो गोदाक्का, काय हे अजून आरत्यान धूपच करत बसलायसा होय तुम्ही? अहो जाऊबाई फॉरेनला चालल्या, जा तयारी करा समधी. अहो अजून येडा आहे जायला. जरा लवकर पोचल्या तर काय बिघडणार आहे काय? हा, जेवढं सांगितलं तेवढं करा, जा. नाश्ता झाला का तयार? थांबा ना. थांबा थांबा, नाश्ता आम्ही आणतो. तुम्ही जरा जाऊबाईंच्या तयारीचं बघा. त्या फॉरेनला चालल्यात, उगा एसटी चुकाय नको त्यांची. हा इमानानं चाललेत त्या, एसटी चुकाय नको म्हणून. हा तेच ते, इमान चुकाय नको. वहिनी साहेब, तिचं आवरली की येईल ती खाली. तुम्ही नका उगीच काळजी करू. हे असंय गोदाक्का तुमचं. जरा काही सांगाय गेलं का नाही, टांगाय जाता बघा तुम्ही. जेवढं सांगितलंय तेवढं करा, जा. राणा भाऊजी, अहो काय ग, आता कुठं चाललं सा? तालमीला चाललोय. तालमीला? अहो राणा भाऊजी, एक दिवस तालीम बुडली तर काही बिघडणार आहे काय? जाऊबाई फॉरेनला चालल्यात, त्यांच्या जाण्याचा टाइम झालाय. त्यासनी कसं वाटेल बरं? अहो नाही वहिनी, ते टाइम टेबल चुकवून चालणार नाही. आणि तसं केलं तर त्यासनी वाईट वाटेल. उलट त्यांनीच मला सांगितलं की तालमीला जा म्हणून. असं आहे होय. काय? बरं ठीक आहे, जा तुम्ही, पण टायमात परत या. आणि त्यांची तयारी झाल्या ना समधी? नाही, ते सुरू आहे. सुरू आहे काय? होय. बरं ठीक आहे, तुम्ही त्यांच्या तयारीची काय बी काळजी करू नका सा. आम्ही समज बघतो. पण तुम्ही नुसतं टायमात घरी या, काय? बरं येऊ काय? बरं बरं, जा. बाई ग, लई कामात बाई, आम्हाच टेन्शन. अहो काय, तुम्हाला नाश्ता नाही दिला? गोदाक्का, अहो आमच्या ह्यांना नाश्ता द्या लवकर, लई भुका लागल्यात. अगं ए चंदे, झाली का गाडी चकाचक? बाई आवर बाई लवकर. काय झालं? खुळबिळ लागले का तुला? का? हाजरी उत्साह कमी कर तुझा. इकडे तिकडे माकडे मारायचं बंद कर जरा. हे असंय, आम्ही जरा खुश असलं का नाही सूरज, की तुझ्या पोटात डचमळतंय बघ. अरे आमच्या जाऊबाई फॉरेनला चालल्यात म्हणून खुश आहे आम्ही. मला चांगलंच माहित आहे कशासाठी खुश असते. माहिती आहे ना बघ, मग जरा गप्प बस. जाऊबाई गेल्यानंतर आमच्याच हातात राज्य असणार आहे, हे जरा ध्यानात ठेवायचं. ये उगाच धमक्या देऊन तोंडाची बाप करून घेऊ नकस. तरी बी आमच्याच हातात राज्य असणार आहे, हे ध्यानात ठेवायचं. आणि बाय, तुझं आवरलंय ना समज, नाही तर उगाच तुझ्यामुळे उशीर व्हाय ना बघ. माझा सोड, हिंमत असेल तर आपण जाऊन विचारून दाखव. काय झालं? जा की. नाही ना, मग तोंड बंद करा आणि शांत बसे का जागी.
अहो चला. अहो पेपर काय वाचत बसलाय? अंजलीला निरोप द्यायला जायचं नाहीये का आपण? थांब ग, वेळ आहे अजून. वेळ कसला आलाय? घड्याळात किती वाजले पाहिलं? आणि जरा लवकर गेलं ना तर काही बिघडत नाही. अगं तिथं त्यांची आवरावर सुरू असणार आहे. आपण जाऊन काय करणार आहे तिथं? अहो काय करायचं काय? तिथे जाऊन मी लेकीशी 2-4 शब्द निवांतपणानं बोलत बसेन. तुम्हाला काही अडचण आहे का? अडचण कसली आली आहे? अडचण तर इथे आहे. या पावसात कसं जाणार आपण भिजत? या मेल्याला ना आत्ताच टप, पण तरी नाही राहत. चला ना जाऊया आपण. थांब ग, एवढा पेपर वाचू दे मला. तुम्हाला हा पेपर महत्वाचा आहे का आपली अंजली? सरळ आहे. अंजलीस पण तिथं गेल्यावर पेपरातल्या बातम्या काय असं विचारलं तर काय सांगू? तिला जायची गडबड आहे. ती कशाला विचारेल पेपर मधल्या बातम्या? कशाला म्हणजे? तिची सवय आहे ती. लग्नापूर्वीचं आठवत आहे ना? शाळेत जायची गडबड असली तरी पेपर मधल्या बातम्या वाचून दाखवायला लावायची मला. अहो नकाव कटकट करू. आधी एकतर माझी पोर इतक्या लांब परदेशात निघाली. आपल्याला सोडून इतके दिवस कधी इतक्या लांब गेली नाही होती. आणि आता लग्न झालं ना तरी आपण जवळ होत तिच्या. पण आता मात्र खूपच लांब चालली आहे ती. हिंदू, तू काळजी करू नकोस. अगं अंजली आहे ती एकदम हुशार आणि बिनधास्त. आणि आता तर एका धडाकेबाज पैलवानाची बायको ही. माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. 2 महिने तिथे ती व्यवस्थित राहणार आणि परत येणार. सगळं खरंय, पण इथं मला चैन पडत नाही. त्याचं काय? हिंदू, तू उगीचच काळजी करतेस. खरंच काळजीचं काहीच कारण नाहीये खरं तर. पण ती परदेशात जाणार हा विचार मनात येतो आणि मग खूप बेचैन होतो. ठीक आहे, चल जाऊया. हा, पण एक अट आहे. आता कसली अट? तिथं गेल्यानंतर तिला निरोप देताना चेहरा अजिबात रडवेला करायचा नाही. तिला हसत हसत निरोप द्यायचा, कळलं? माझी मुलगी परदेशात चालली, तिची काळजी वाटते मला. आणि मग चेहऱ्यावर हसू कुठनं आणू? अगं ती माझी मुलगी आहे, मलाही काळजी आहेस ना. पण तिला अशा उदास चेहऱ्याने निरोप दिला तर वाईट वाटेल ना. तिने रडवेला चेहरा घेऊन जावा असं वाटतंय का तुला? नाही. नाही ना? मग हसत हसत निरोप द्यायचा. चल जाऊया. चल. अहो देवीचा प्रसाद काढून ठेवला होता मी अंजलीसाठी, तो घेऊन येते. आणि पाऊस पडतोय, छत्री पण आणते. यावं काम्यात. आबा या ना, विचारताय काय? काय झाली जमती तयारी? हो, जवळजवळ सगळी झाली आता. हो, राणा कुठे? हे तालमीत गेले. बायको एवढी परदेशात निघाली आणि ह्यो तालमीत? नाही आबा, मीच यांना तालीम चुकायला नको म्हणून म्हणाले जा, येतील हे वेळ. बर, आमची सगळी तयारी झाली. सूरज बी तयार आहे. हा, राणा आला की निघू आपण. हो. राहना मुंबई पातूर येणार नाही, ईशी पातूरच सोडायला येणार म्हणतोय. पण का नाही येणार? आबा हो, कशाला उगाच. आता तुमचं आणि सूरज भाऊजींचं मुंबईत काम आहे म्हणून ठीक आहे, पण यांना कशाला उगाच फेरी? आता बायको एवढी परदेशात चालली म्हणल्यानंतर त्यांनी यायलाच पाहिजे. त्यात कसला यालपटा? नवऱ्याचं कामच आहे ते. नाही तसं नाही आबा, हा, पण ह्यांना हल्ली तालीम शेत अशी बरीच कामं असतात ना. आणि त्यात आता वज्रकेसरीची कुस्ती. मग उगाच माझ्यामुळे आखून दिलेलं टाइम टेबल बिघडायला नको म्हणून मीच म्हणाले येऊ नका. तर तुम्ही दोघांनी ठरवले म्हणल्यानंतर आम्ही काय बोलणार? बर, आवरा चला. आबा हा, मला थोडं बोलायचं होतं. बोल की. ते मी आता 2-2.5 महिने नसणार आहे ना, तर मग काय? अगं तुला काय बोलायचं ते बोल, त्यात काय एवढं? नाही म्हणजे मला जरा काळजी वाटते.
अगं तू इथली काय बी काळजी करू नकस, तू तुझी काळजी घे. तसं नाही, पण जे मनात आहे ते बोल. आम्ही काय परके आहे वय? तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण राहवत नाहीये म्हणून बोलते. तुम्ही यांची नीट काळजी घ्याल ना. ते वय, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं लहानपणापासून सांभाळतोय आम्ही त्याला. तू बिंदास राहा. नाही, पण तुम्ही आता मुंबईला असणार ना, मग इथे तू वहिनी साहेबांची काय बी काळजी करू नकस. अगं मी हाय की खंबीर इथं. हो, पण तुम्ही यांची तालीम चुकत नाहीये ना, आणि हे नीट वेळेवर जेवतात ना, एवढं फक्त नीट बघा. हे बघ, तू इथली काय बी काळजी करू नकस, तू जा बिंदास. मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण आहे. आम्हाला बी तुझी लई सवय झाली आहे. आता तू इथं नसल्यावर आमचं कसं होणार काय माहित. आपल्या सगळ्यांना चैन पडणार नाही, पण राहिलंच आहे. समजांनी मन घट्ट करूयात. काय आम्ही होतो पुढे. या तू नग काळजी करूस, मी हाय इथं समज सांभाळायला. तू तुझी तब्येत सांभाळ. ये खाली. शाबास राणा. अरे असा जर जोर लावलास तर दुनियेतला कोण बी मायका लाल येऊ दे, तू कुस्ती जिंकणार म्हणजे जिंकणार. लय भारी सराव केलास राणा. वस्ताद, अहो मी म्हणलो होतो का नाही, एकदा यो राणा सुटला की सुटला. अरे माहित आहे मला, तू सट्टा आवाज म्हणूनच फक्त बोलत होतो मी. पण राणा, ही वजीर केसरीचं मैदान मारलंस की जगात भारी. पण राणा, माझी हे सपन आहे बघ. ही कुस्ती मारणं, माझी आबरू वाचवणं सगळं तुझ्या हातात आहे बघ. वस्ताद, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमचं स्वप्न पुरं होणार, म्हणजे होणार. अरे इकडे या. अरे कुठे चाललंय घेऊन? काय राहणार? अरे अजून इथं जायस तू? अरे वहिनी जायची वेळ झाली की. नाही, घराकडेच निघालोय. चला तुम्ही पण. अरे नाही नाही, आम्ही तर तिकडं येशीवर निघाले, म्हणजे वहिनी आले तर नाही बोर्ड दाखवाय. बरं अरे वा, राहणार टायमात घरी जा, नाहीतर वाट बघत बसायला लावशील आम्हाला येशीवर. नाही रे, हे काय घरीच चाललोय. येताना आम्हाला घेऊन येणार ना तू? होय, येताना आपण संकटच येऊ काय? हा. अरे काय रे पोरांनो, अरे तुम्ही काय येत नाही तालमीला? बारक्या पैलवानाची गरज आहे आपल्या तालमीला. येत जावा की. आम्ही शाळा शिकतोय, तालमीला कशाला येऊ? अरे गड्यानो, तालमीला बाईचं वावड आहे, शाळेचं नाही. आम्ही जातो पुढे, तू ये लवकर. चल रे, चल. लय आगाव पोरं दिसतात ती. येऊ देत एकदा तालमीत, मग दाखवतो त्यासनी वस्तात काय असतो ते. पर काय रे राणा, अरे तुझी बायको तिकडे फॉरेनला चालली, मग तू कशाला आलास तालमीला? तू बी थांबायचं नव्हतं तिच्या संगत. नाही वस्ताद, त्यांनीच मला सांगितलं की तालीम अजिबात चुकवायची नाही म्हणून. अरे लय गुणाची पोर आहे रे. असली बाई असली तर तालमीला वावड नसते तिचं. होय, अहो वज्र केसरीसाठी बी त्यांनीच मला हुरूप दिला बघा. माझा पट्ट्या जिंकणार म्हणजे जिंकणारच. मग माझा पट्टा काय चिचोके खेळणार वर?